स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत चिखलदरा येथे आयोजित देशभक्ती गीतांनी नगरवासियांसह पर्यटकांनी उत्साहाने हातात तिरंगा घेत देशाप्रती निर्माण झालेल्या प्रेम भावना व्यक्त केल्या। अध्ययन समाचार व चिखलदरा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ये वतन मेरे वतन या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या उपक्रमातून पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी स्वच्छतेचे महत्व, हर हर तिरंगा अभियानाचे महत्व विशद केले। कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी, मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, उप अभियंता निलेश चौधरी, ठाणेदार आनंद पिंदुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाकीर, अध्ययन समाचार संपादक जितेंद्र रोठे, मुख्य संयोजक डॉक्टर प्रसाद मडावी, डॉक्टर अनिल माकोडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत हा कार्यक्रम प्रारंभ केला। या प्रसंगी जितेंद्र पचोरी, मनु सुडे, अमन पचोरी यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। देशभक्तीपर गीतांच्या या कार्यक्रमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या वीरांना स्मरण करत अनेक गायकांनी हे देशभक्ती गीते सादर केले। या प्रसंगी कार्यक्रमाला चिखलदरा येथील अज्ञ विद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते। या कार्यक्रमात डॉक्टर प्रसाद मडावी, डॉक्टर अनिल माकोडे, गौरव ठाकूर, परमानंद कावडे, प्रसाद पांडे आदींनी देशभक्ती गीतांची प्रस्तुती केली। या कार्यक्रमाला संगीत साथ प्रमोद गुल्लाने, सागर काळे, धीरज अन्नदाते, दर्शन राऊतकर, वैभव बहुरूपी आदींनी साथ दिली। कार्यक्रमात पर्यटकांनी सह नेत्रहीन विद्यार्थ्यांनीही गीतांचे सादरीकरण केले। आज काळाची गरज आहे, त्यामध्ये एक शिक्षक या नात्याने मला हे सांगावं वाटते की अतिशय स्तुत्य उपक्रम जो आज आपण या ठिकाणी पाहतो आहे, याचप्रमाणे निसर्ग हा एक उपक्रम चालवतात ज्याच्यामध्ये समाजाकडून सीताफळाचा बिया, रामफळाच्या बिया अशा विविध फळांच्या फुलांच्या बिया मागून त्या निसर्गामध्ये फेकून देऊ त्याच्यात असंख्य असे झाडाची निर्मिती करतात, पक्ष्यांसाठी उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय करतात, बैलपोळा हा शेतकऱ्याचा कृतज्ञतेचा सण आणि समाजजागृती असे विविध उपक्रम हे राबवतात। आणि या सर्व कार्याला मी सलाम आणि क्रांती सिनेमातील देशभक्तीपर गीत त्या ठिकाणी सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करतो। 15 दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जसं पिदुरकर सरांनी सांगितलं की सगळे लोक म्हणजे जितू होऊन हा एक मोठा उपक्रम इथं राबविला आहे की सगळ्यांना म्हणजे जे वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक आहेत सगळ्यांना एकच मंचावर आणलं आहे। आणि जसं साहेबांनी सांगितलं की आपण सगळे मिळून जर एकत्रित येऊन जर प्रयत्न केला तर आपल्या हा जो चिखलदरा नगरी आहे याचा विकास होईल आणि निश्चितच जे काही समस्या आहेत ते आपण सगळे मिळून त्याच्यावर कुठेतरी समाधानकारक एक निर्णय घेऊ शकतो। आणि जितू भाऊ म्हणजे मी यांना जेव्हापासून मेडिकल फील्डमध्ये परतवाड्याला होतो तेव्हापासून ओळखतो। खरं म्हणजे एक पत्रकारितेचं जे सर्वात ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो आपल्या डेमोक्रेसीचा, तर जितू भाऊने त्याचा जे काही त्यांचा जो कर्तव्य आहे तर ते चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे। अध्ययन समाचारच्या माध्यमातून वकील आहे, डॉक्टर्स आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं त्यांनी तुम्ही कदाचित मदत पाहिला असेल की दरवर्षी त्यांनी समाजाला म्हणजे समाजापर्यंत एक जनजागृतीचा जो चांगला अभियान राबविला आहे तर त्याबद्दल कदाचित सगळ्यांना माहिती असेल। म्हणजे आपल्याकडे जे काही डॉक्टर प्रोफेशनमध्ये सगळ्यात लोक कशा पद्धतीनं चांगल्या सर्व्हिसेस देतात किंवा लोकांनी कसं चांगला फायदा घेऊन घ्यावा त्याबाबत, तसंच वकील बाबत आणि राजनीतिक जे लोक आहेत आपले जे नेते आहेत त्यांच्या संबंधी सुद्धा त्यांनी चांगला एक उपक्रम राबविला होता। तर मी त्याबद्दल सुद्धा एक या देशाचा नागरिक म्हणून जितू भाऊला हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि आपण सगळे मिळून आपल्या नगरीसाठी, आपल्या देशासाठी जे काही सकारात्मक दृष्टिकोनानं सगळे सकारात्मक कार्य करू असा आपण आजच्या दिवशी
सगळे मिळून एक असा वचन घेऊया आणि जितू भाऊनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो, आभार मानतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत। जीतू, मैं इनका खास करके शुक्रिया अदा करना चाहूँगा, इस बात के लिए नहीं कि आपने इतना बड़ा कार्यक्रम ऑर्गेनाइज किया, बल्कि इस बात के लिए कि आपने हम सभी को एक लाइन में बिठाया। ऐसा अक्सर होता नहीं, कभी डॉक्टर में दिखेंगे तो कभी पुलिस में दिखेंगे, कभी इंजीनियर में दिखेंगे, कभी मुख्याधिकारी में दिखेंगे, लेकिन मैं एक शुक्रिया अदा इसलिए करना चाहूँगा कि सभी हमारी जो चिखलदरा का जो प्रशासन है वो सभी लोगों को एक जगह बुलाया और किसी भी समाज का विकास, किसी भी देश का विकास, हमारे चिखलदरा का विकास, ये सिर्फ किसी एक जन का काम नहीं है, किसी अकेले व्यक्ति का काम नहीं है, इसमें सभी लोगों का योगदान होना जरूरी है। ये अध्ययन समाचार के माध्यम से पिछले साल भी इस प्रकार का कार्यक्रम किया गया था और इस बार भी है, और हम आगे चल के अपेक्षा करते हैं कि इस प्रकार से आप और कार्यक्रम लेते रहिए और इसी बहाने से सभी लोगों को एक साथ बिठाते रहिए, ताकि ये इसलिए कि यहाँ पे जो कुछ भी यहाँ की जो समस्याएं हैं, यहाँ के जो प्रॉब्लम्स है, वो किसी एक जने का काम नहीं है, सिर्फ अकेले डॉक्टर नहीं कर सकते, सिर्फ अकेला पुलिस नहीं कर सकते, ये सभी लोगों का काम है। अगर सभी लोगों ने अपना अपना योगदान दिया तो शायद आपके चिखलदरा का विकास होगा, हमारे स्टेट का विकास होगा, हमारे देश का विकास होगा। इसी देशभक्ति के साथ हम सब लोग काम करेंगे और आगे बढ़ेंगे, ऐसी अपेक्षा करता हूँ और सभी को इस आज़ादी के पर्व पर गुड विश करता हूँ और मैं यहाँ पे रुकता हूँ। थैंक यू, धन्यवाद। आयोजित किया गया है इस कार्यक्रम के लिए मंच पर चिखलदरा नगर पालिका के मुख्य अधिकारी रोलरकर साहब, थानेदार विदुरकर साहब, उप अभियंता चौधरी साहब, जीतू भाऊ रोड़े और हमारे डॉक्टर साहब जीतू पचौरी और चिखलदरा नगरी के सभी नागरिक। चिखलदरा नगरी में आज 15 अगस्त को सबसे ज्यादा पर्यटक चिखलदरा में आते हैं और इस पर्यटक यहाँ आते हैं। इस उपलक्ष्य में जीतू भाऊ ने जो ये उपक्रम देशभक्ति पर गीतों का कार्यक्रम का आयोजन यहाँ जो किया है, उसके लिए मैं जीतू भाऊ, अध्ययन समाचार तथा नगर पालिका चिखलदरा का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और सबको स्वतंत्रता दिन की शुभेच्छा देता हूँ। इतना बोल के मैं आणि जितू एकदम चांगला उपक्रम या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून अध्ययन समाचार जितू भाऊच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या वतीने इथे आयोजित केलेला आहे। खरं सांगायचं म्हणजे आपण खरंच चिखलदरा एक पर्यटन नगरी म्हणून आता ज्या पद्धतीनं उदयास येत आहे किंवा त्याचं जे डेव्हलपमेंट होत आहे, या डेव्हलपमेंटच्या मागं आपले पण काहीतरी सहकार्य, काहीतरी जबाबदारी असायला पाहिजे। जे पर्यटक येतात, दुरून येतात, त्यांनी आपल्या परिसराची, आपल्या नगरपालिका क्षेत्राची स्वच्छता ठेवावी आणि आपल्या जे आपल्याला कर्तव्य दिलेले आहे त्या कर्तव्याचं, मूलभूत कर्तव्याचं पालन करावं आणि शक्यतोवर ज्या प्रकारे आपल्याला देश सेवा करता येईल याच माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतःपासून सुरुवात करून ज्या काही गोष्टी करू शकतो त्या आपण निश्चितच कराव्या आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि स्वच्छतेच्या दृष्टीने। या असाच उपक्रम हा पुन्हा सुरूच राहू। चांगलं संगीत वाद्य होतं आणि फार सुंदर गायन झालेलं इथे।
त्यांचे गायन आणि ए मेरे वतन के अय वतन टीम यांचा पुन्हा मी यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. सर्व चिखलदरा शहरातील सर्व नागरिक तसेच बाहेरून जिल्ह्याच्या बाहेरून आलेले सर्व पर्यटक यांना स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. नक्कीच आज ए वतन मेरे वतन हा कार्यक्रम या ठिकाणी नगर परिषद चिखलदरा आणि अध्ययन समाचार यांच्या वतीने मागील वर्षीपासून राबवला जात आहे. खरोखर अध्ययन समाचारचे या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केवळ मौज मस्ती करण्यासाठी आपण झेंडावंदन केलं की मौज मस्ती करण्यासाठी कुठेतरी बाहेर पडतो आणि देशभक्ती देशप्रेम विसरून जातो. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सर्व नागरिकांमध्ये जाज्वल्य देशभक्ती रुजवण्याचं या ठिकाणी कार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला या चिखलदरा शहरातील माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी सोमवंशी, बांधकाम विभागाचे उपअभियंता निलेश चौधरी, त्याचप्रमाणे ठाणेदार पिदुरकर सर आणि कलुकी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारा जनसमुदाय. मित्र हो, खरोखरच या पर्यटन नगरीमध्ये येणारा जाणारा पर्यटक हा इथलं वातावरण पाहून येतो. पण त्याच वेळेस या ठिकाणी आम्ही नगरपालिका देखील शहरात स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. या मंचावरून मी सर्व पर्यटकांना आणि नागरिकांना विनंती करतो की त्यांनी देखील चिखलदरा शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी आम्हाला सहयोग करावा. तसंच पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला मदत करावी. आणि या ठिकाणी डॉक्टर प्रसाद मडावी आणि माकोडे यांचा जो संच आहे, मी बऱ्याच वेळेसून त्यांचे गाणे गीत ऐकत आहे, खरोखरच उत्कृष्ट आहे. मी त्या सर्वांचा संचांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि दरवर्षी आपण असाच कार्यक्रम या ठिकाणी राबवावा. नगर परिषद सतत आपल्याला सहकार्य करेल अशी मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. नगर परिषद आणि अध्ययन समाजाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यामागचा उद्देश की चिखलदरा येथे संपूर्ण जिल्ह्यातले आणि जिल्ह्याबाहेरून पर्यटक येतात आणि या निसर्गाने सौंदर्याने नटलेलं चिखलदरा हे निसर्ग संपन्न राहो, स्वच्छ राहो, सुंदर राहो हा संदेश देण्याच्या उद्देशातून हा कार्यक्रम असतो. खरं तर स्वातंत्र्य दिन म्हटलं की सुट्टीचा दिवस अशी अनेकांची धारणा असते. मात्र हा सुट्टीचा दिवस नसून खरं देशप्रेमाचा दिवस आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी घर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशातून मुख्याधिकारी दादाराजी डोलारकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चिखलदरा नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष सोमवंशी दादा, त्याचप्रमाणे मुख्याधिकारी दादाराजी डोलारकर, या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता निलेश चौधरी साहेब आणि मागच्या वर्षी पण आवर्जून असणारे कार्यक्रमाला उपस्थित असणारे चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद पिदुरकरजी साहेब, त्याचप्रमाणे आमचे अध्ययन समाजाचे प्रतिनिधी जितेंद्रजी पचुरी. खरं तर या कार्यक्रमाचा आयोजनासाठी या ठिकाणी डॉक्टर प्रसाद मडावी आणि त्यांचा संच नेहमी उत्सुक असतो. आणि दुसरे डॉक्टर अनिल माकुडे सर आज आपल्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. खरं तर या पाहुण्यांना सांगू इच्छितो की हे दोघंही म्हणजे डॉक्टर प्रसाद मडावी आणि डॉक्टर अनिल माकुडे हे संगीत क्षेत्रात यांनी आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. आणि आचार्य पदवी प्राप्त असलेले दोघही जणांनी त्यांचा संच या कार्यक्रमात आवर्जून असतात. आणि कार्यक्रमामागत आयोजन म्हणजे खरं तर देशभक्तीपर गीताच्या माध्यमातून शासकीय योजनांची आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती करण्याचा उद्देश अध्ययन समाचार आणि चिखलदरा नगरपालिकेचा असतो. असाच कार्यक्रम अध्ययन समाचारच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. मग पर्यावरण संरक्षणाचे असो किंवा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम असो, पत्रकारितेसोबतच एक सामाजिक उपक्रमातून आम्ही हे कार्यक्रम नेहमी आयोजित करत असतो. आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जितेंद्र पचुरी, अध्ययन समाचार लाईव्ह, चिखलदरा.